हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो बघता बघता नवीन वर्षाचे 2 महिने संपलेत आणि तिसरा महिना सुरू झाला आहे. पण हे 2 महिने संपले कसे तेच मला समजले नाही. मला महिना संपला आहे आणि नवीन महिना चालू झाला आहे हे कधी कळतं जेव्हा माझी सॅलरी क्रेडिट होते. आणि आजच्या दिवशी माझी सॅलरी मला क्रेडिट झाली. सो आज मी फुल मालामाल आहे. पण हा जो माल आहे ना माझा, हा फक्त 10 तारखेपर्यंतच माझ्याकडे राहणार आहे. त्याच्यानंतर माहीत नाही मला कुठं निघून जातो आहे, त्याला काय होतं आहे. ओके, सो जाऊ देत. आज आहे ना मला रागीचे डोसे खायचं खूप जास्त इच्छा झाली होती, म्हणून मी काल रागी आणि तांदूळ जे आहेत ते भिजत टाकलेले, रात्री त्याचं पीठ करून ठेवलं होतं आणि सकाळ सकाळी मस्त नाचणीचे डोसे बनवले. त्याचा नाश्ता केला आम्ही दोघांनी. आणि त्यानंतर आहे ना थोडंसं आमचं बाहेर काम होतं, भाजीपाला वगैरे घ्यायचं होतं, म्हणून आम्ही बाहेर पडलो. तिथं जायच्या आधी माझा जो मिक्सर आहे ना तो 2 दिवस झाला खराब झाला होता, तो चालूच होत नव्हता. तो तिथं आम्ही रिपेरिंगला दिला. त्याच्यानंतर आम्ही भाजीवालीकडे गेलो, भाजीपाला वगैरे केला आणि मग एका ठिकाणी गेलो जिथं आम्ही लास्ट टाइम कलिंगड घेतलं होतं. हे वाले जे कलिंगड आहेत ना हे आता खूप रेअरली मिळतात, कारण सध्या जे कलिंगड आहेत ते असे एकदम डार्क हिरवेवाले, ते मला एवढे आवडत नाहीत. हे जे कलिंगड आहे ना हे लहान असताना मी खूप जास्त खाल्लेलं आणि लकीली ते मला दिसलं, सो आम्ही ते घेतलं. 8.5 किलोचं कलिंगड होतं ते. त्यानंतर मी घरी आले, तर घरी आल्याला मला माझं ॲमेझॉनचं एक पार्सल होतं ते रिसीव्ह झालं होतं. त्याच्यानंतर मग आम्ही बेत केला चिकन बिर्याणीचा. खूप दिवस झालं मी बिर्याणी बनवली नव्हती, सो आज आम्ही असं ठरवलं की आज बिर्याणी बनवू. आणि ही जी बिर्याणी आहे ना ही मला माझ्या मम्मीने शिकवली. माझी मम्मी सगळ्यात भारी बिर्याणी बनवते. इवन मलासुद्धा अजून तिच्यासारखी बिर्याणी बनवता येत नाही. सो जेव्हा जेव्हा मी कोल्हापूरला जाते ना माझी मम्मी मला नक्की बिर्याणी बनवून खाऊ घालते. सो इथं मी बिर्याणी बनवली. त्यानंतर आम्ही मस्त जेवलो, थोडासा आराम केला आणि संध्याकाळी 4:30-5 वाजता आम्ही बाहेर पडलो डीमार्टला जायला, कारण मला आहे ना घरात थोडंसं सामान घ्यायचं होतं. सो त्यासाठी आम्ही बाहेर पडलो, डीमार्टला गेलो. आमच्यासोबत आमचे अजून एक फ्रेंड होते, ते सुद्धा आले होते, त्यांनासुद्धा तिथं बाजार करायचा होता. सो या निमित्ताने का होईना म्हटलं एक भेट पण होऊन जाईल. सो आम्ही डीमार्टला गेलो. इथं आहे ना यावेळी हे जे काचेच्या ज्या बॉटल्स होत्या ना ह्या इतक्या भारी भारी आल्या होत्या आणि मला खूप आवडतात बॉटल्स. म्हणजे मला ते असं कलेक्शन वगैरे करायची आवड नाही आहे, पण मला बॉटल्स आवडतात. सो मी ही जी ब्ल्यूवाली बॉटल होती ना ती घेतली. त्यानंतर मग आम्ही बाहेर आलो आणि इथं आहे ना खूप मोठी लाईन लागली होती पॉपकॉर्न घेण्यासाठी. सो फायनली मी पॉपकॉर्न घेतले आणि असा गेला आमचा आजचा दिवस. परत भेटू माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.